इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाती। समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महान असा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवार आणि जाहीर अभिवादन करतो। सातवाहन बुद्धविहार, सिद्धार्थ नगर, थाडको N12, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो, ही राजगृहाची एक सत्यकथा आहे आणि या सत्यकथेच्या माध्यमातून एका ब्राह्मणाला त्याच्या स्वतःच्या बायकोनं कशा पद्धतीनं बुद्ध उपासक केलं त्या संदर्भातली ही अतिशय महत्त्वाची कथा आहे। ही कथा सत्यकथा आहे, कारण बुद्धाने कधीही असत्याचा स्वीकार केलेला नाही। जी काही धनंजयी नावाची ब्राह्मणी होती, राजगृहाचा हा भारद्वाज नावाचा ब्राह्मण होता, त्याची जी पत्नी होती, ब्राह्मण आणि ब्राह्मणांची पत्नी या दोघांच्या संदर्भामध्ये इसवी सन पूर्व 528 मध्ये घडलेली ही सत्यकथा आहे। 6व्या शतकात जेव्हा शाक्यांचा एक बोधिसत्व म्हणजेच कपिलवस्तूचा राजा सिद्धोधन यांचा मुलगा सिद्धार्थ याने वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केल्यानंतर राजगृहाला गेले। राजगृहामध्ये जाऊन त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या केली। नंतर सुजाताची खीर खाऊन त्यांनी बुद्धगयेला ज्ञानाची प्राप्ती केली। बुद्धगयेला ज्ञानाची प्राप्ती करून घेतल्यानंतर ते सम्यक संबुद्ध झाले आणि या सम्यक संबुद्धांनी ऋषीपतन मृगदाय सारनाथ येथे जाऊन पहिला धम्मोपदेश दिला। तेव्हापासनं त्या काळी नसलेल्या सर्व जम्बूद्वीपातले लोक तथागत सम्यक संबुद्धांचं शिष्यत्व स्वीकारण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांकडे यायचे। कोणी बुद्धाचा उपासक व्हायचा तर कोणी बुद्धाची उपासिका व्हायची, कोणी बुद्धाचा भिक्खू व्हायचा तर कोणी बुद्धाची भिक्खुनी व्हायची। अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपल्या जीवनाला सुधारवण्याचा आणि बौद्ध धम्माला अंगीकारण्याचा वारंवार प्रयत्न सुरू केला होता। पण झालं असं, इसवी सन पूर्व 528 मध्ये जेव्हा तथागतांनी आपल्या सद्धम्माच्या प्रचार प्रसाराची पताका हातामध्ये घेतल्यानंतर तथागताच्या सद्धम्मावर नाराज असलेले किंवा बुद्धांच्या विचारावर नाराज असलेले त्या काळचे जवळजवळ 64 प्रकारचे संप्रदाय आणि त्या 64 संप्रदायामध्ये असलेल्या 62 प्रकारच्या विचारधारा या बुद्धाच्या विरोधात काम करणाऱ्या होत्या। म्हणजेच तथागत सम्यक संबुद्ध सातत्यपूर्ण सांगायचे की जो व्यक्ती स्वतःला समजून घेणार नाही, ज्या व्यक्तीने साधना केली नाही किंवा जो शिलाचं पालन करणार नाही, त्याला आनंद काय मिळणार आहे, त्याला सुख काय मिळणार आहे। परंतु हे 62 प्रकारचे जे काही मतांचे मानकरी होते किंवा 62 प्रकारच्या मतांना मानणारे होते, त्यांचं असं म्हणणं होतं की यज्ञ करा, पशुबळी द्या, हवन करा, नदीमध्ये डुबक्या मारा म्हणजे तुमचं कल्याण होईल। पण बुद्धांचं त्यांच्या विरोधात होतं। बुद्ध म्हणायचे की नदीत मरेपर्यंत डुबक्या मारल्यानं काहीच होणार नाही, यज्ञ केल्यानंतर काहीच होणार नाही, उपास धरल्यानंतर काहीच होणार नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वतःला समजून घ्यावं लागेल। आणि ज्याने स्वतःला समजून घेतलं तर तो कोण होईल? सुखी होईल, समाधानी होईल, आनंददायी होईल। तर या अर्थाने या भारद्वाज नावाच्या ब्राह्मणांची जी काही धनंजयी नावाची ब्राह्मणी होती, म्हणजे भारद्वाजची पत्नी ही बुद्धाची उपासिका होती।
मात्र हा जो भारद्वाज नावाचा राजगृहाचा ब्राह्मण होता हा बुद्धाचा द्वेषी होता. सातत्यपूर्ण भगवान बुद्धाची, धम्माची आणि संघाची तो टिंगलटवाळी करत असे. बुद्ध, धम्म आणि संघ या तीनही रत्नाला तो वारंवार शिव्या देत असे, है ना, वारंवार शिव्या देत असते आणि त्यांची वारंवार अवहेलना करत होता. झालं असं की या भारद्वाजाची जी पत्नी होती ही सातत्यपूर्ण तथागत सम्यक संबुद्धांच्या विज्ञानवादी धम्माला मानणारी होती. ती शीलाचं पालन करणारी होती, ती साधना करणारी होती, ती अभ्यास करणारी होती आणि ती खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या जीवनाला सुधारून घेणारी होती. परंतु हिचा नवरा मात्र तशा पद्धतीनं नव्हता, तो अंधश्रद्धावादी होता. म्हणजे या कथेमध्ये पत्नी जे आहे ती सत्यधर्माची पथिक होती आणि पती जो आहे तो अंधश्रद्धेचा भक्त होता. अंधश्रद्धेचा भक्त पथिक आहे आणि पत्नी मात्र बुद्धाची उपासिका आहे. मग त्यांच्यामध्ये कसं काय आयुष्य जगूच शकत नाहीत असे दोन लोक एकत्र असले की. एकदा भारद्वाजाचा जो काही घर होतं, राजगृहाचा भारद्वाज नावाचा ब्राह्मण, त्यांनी त्याच्या गोत्राच्या सर्व ब्राह्मणांना एकदा भोजनासाठी बोलवलं. तुम्ही जसं भिक्खूंना भोजनासाठी बोलवताना तर तसं त्यांनी सर्व त्याच्या गोत्राच्या ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवलं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं भोजन तयार केलं. आता धनंजयनीला असं वाटलंय की कोणीतरी सज्जन सदग्रस्त भोजनासाठी येत आहेत. मग हे सगळे ब्राह्मण, भारद्वाज गोत्राचे ब्राह्मण या भारद्वाजाच्या घरी आले. त्यांनी भोजन वगैरे केलं आणि भोजन सुरू असताना धनंजयनी हिला असं वाटलं की हे सज्जन लोक असतील, भारद्वाजाची पत्नी, आणि तिच्या मुखातून सहज बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि असा तिने जयघोष केला. तर ते सारे ब्राह्मण होते. भारद्वाज सुद्धा बुद्धाचा विरोधक असलेला होता. त्यांच्या कानावरती हे सगळे शब्द पडल्याबरोबर भारद्वाजाला खूप राग आला आणि भारद्वाज ब्राह्मण त्या आपल्या धनंजयनी नावाच्या पत्नीला म्हणाला की तू येडी आहेस का, तुला लाज वाटत नाही का, तू येडी आहेस का, तुला लाज वाटत नाही का, तू मूर्ख आहेस का, तू माझी पत्नी आहेस ना, ब्राह्मणांची पत्नी. आणि ब्राह्मण भोजन करत असताना ब्राह्मणांसमोर तू बुद्धं शरणं गच्छामि म्हणते, धम्मं शरणं गच्छामि म्हणते, संघं शरणं गच्छामि म्हणते, हे तुला सोबत नाही. नवऱ्याच्या अधिकाराने त्यानं सांगितलं असेल, पण पत्नी बुद्धाची उपासिका होती. पत्नी म्हणाली त्या अरहंत सम्यक संबुद्धाला माझे वंदन आहे. एवढं म्हटल्यानंतर सुद्धा ती म्हणाली की त्या अरहंत सम्यक संबुद्धाला माझे वंदन आहे. आता तर मात्र तो क्रोधाने लाल झाला आणि क्रोधाने लाल झाल्याबरोबर तो तिला म्हणाला की माझ्या गुरुसमोर तू माझा अपमान करत आहेस का. असं आणखी एका ठिकाणी आपण वाचलेलं आहे. माझे सासरे तर शिळच खात आहेत ना, है ना. तो मिगार कोण होता, तीर्थंकरांची पूजा करणारा होता. विशाखा घाबरली का, अजिबात घाबरली नाही. धम्माचं पालन करणारे लोक कोणाच्या बापाला घाबरत नाहीत, ती घाबरली नाही. इथे सुद्धा ही धनंजयनी नावाची ब्राह्मणीन घाबरली नाही. नवऱ्याला ती शब्द उत्तर देऊ लागली की त्या अरहंत सम्यक संबुद्धाला माझे वंदन असेल. यांनी काय केलं, रागामध्ये लाल बुंद होता. सगळ्या ब्राह्मणांना देखत माझा अपमान करत आहे असं त्याला वाटलं. यांनी बाजूला असलेली तलवार घेतली, तिच्या दिशेनं मारण्यासाठी धावला. पण हिच्या मनामध्ये अपार अशी मंगलमैत्री होती. ती तलवार तिच्या शरीराला स्पर्श होताच ती तलवार वाकली. म्हणजे धनंजयनी हिला त्या तलवारीचा कुठलाही इजा झाली नाही. ती तलवार वाकली. आता तलवार वाकल्यामुळे याचा राग आणखी अनावर झाला. तो तिला म्हणाला की तुझ्याकडे काहीतरी विद्या आहे ना. ब्राह्मण जे शिकवतात ना, ब्राह्मणाकडे पण काहीतरी विद्या असते. असं त्यालाही वाटलं की तुझ्याकडे काहीतरी विद्या आहे आणि तुला बुद्धाने ती विद्या शिकवलेली आहे.
ती म्हणाली, पतिराज माझ्याकडे काहीच नाही, पण हो, इथे बसलेल्या सगळ्या ब्राह्मणांपैकी आणि तुमच्याही मध्ये जी विद्या नाही ती विद्या माझ्यामध्ये आहे, त्या विद्येला मंगलमैत्री म्हणतात. तुम्ही जेव्हा तलवार घेऊन माझ्यापर्यंत येत होते तेव्हा मी तुमच्याबद्दल मंगलमैत्री करत होते की माझ्या पतीला त्या तलवारीचा इजा होऊ नये, मी मेली तरी चालेल. बघा, आजच्या काळात घडते का असं? नाही घडत. नवरा बायकोची भांडणं चालू असताना बायकोला जर नवऱ्यानं वाईट वाटत बोललं की बायको धावून जाते, मार बरं मार बरं. त्या समोर जाऊन म्हणते ना, मार बरं मार बरं. मग नवरा देते एखादी ठेवून, मारलंच का म्हणते, आणखी मार म्हणते. असं चालतं ना. पण त्या काळातलं काय झालं बघा, म्हणजे नवरा बायकोला तलवार घेऊन मारायला येत असताना तिने त्याच्यावरती मंगलमैत्री केली आणि ती तलवार वाकून गेली. आता पुन्हा हा रागाने लालबुंद झाला. तो म्हणाला की खरंच तुला या ब्राह्मणांदेखत माझा अपमान करायचा होता, म्हणून तू हे सगळं करत आहे आणि तुझ्याकडे काहीतरी बुद्धाची विद्या आहे. तो भारद्वाज ब्राह्मण म्हणाला धनंजनीला की तू थांब, तुझ्या गुरुलाच जाऊन शिकवतो. आता ती बुद्धाच्या सर्वसाधारण उपासिकाला काही करू शकला नाही, तो बुद्धाला काय करू शकणार आहे? पण तो रागाने लालबुंद झाला होता ना. जिथे भगवान बुद्ध होते, धावत पळत तो भगवान बुद्धाजवळ गेला आणि भगवान बुद्धाला जाऊन तिथे भगवान बुद्ध बसलेले होते, तिथे जाऊन एका बाजूला बुद्धाजवळ रागाने गेला. पण बुद्धाच्या सहवासात आल्याबरोबर त्याचा राग नाहीसा झाला. हातामध्ये अशीच एक घटना राजगृहाचीच. राजगृहामध्ये अनाथ पिंडक कुटी आहे आणि त्या अनाथ पिंडक कुटीच्या बाजूलाच अंगुलीमाल गुफा आहे. कोणाची हिंमत व्हायची नाही त्या अंगुलीमाल गुफेपासून जायची. राजगृहाच्या त्या संपूर्ण जंगलामध्ये त्या काळचा डाकू अंगुलीमाल याची दहशत होती. डाकू अंगुलीमालाचं नाव ऐकल्याबरोबर लोक घाबरून जायचे. बुद्धानं सांगितलं, बघूच कसं आहे ते. ज्याला आपल्या महाकरुणेवरती विश्वास आहे, करुणेवरती विश्वास आहे, मंगलमैत्रीवरती विश्वास आहे, त्याला भीती वाटत नाही. जेव्हा तो तथागत सम्यक संबुद्धाच्या सानिध्यात आला आणि सानिध्यात आल्याबरोबर त्याने सुद्धा शस्त्र टाकले, तोही बौद्ध भिक्खू झाला ना. बुद्धाला शिव्या देत होता, बुद्धाचा तिरस्कार करत होता, बुद्धाला नाना तऱ्हेचे लांछन लावत होता. पण तथागत सम्यक संबुद्धाच्या जवळ गेल्याबरोबर भारद्वाज ब्राह्मण सुद्धा गुडघ्यावरती बसला आणि बुद्धाला 3 वेळेस वंदन करून बुद्धाला म्हणाला की भगवान आहे काय तुमच्याकडे? अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे तुम्ही सगळ्या प्राण्याला वश करू शकता, ज्या गोष्टीमुळे सगळ्या मानवाला तुम्ही वश करू शकता? एकमेकाला कापणारा माणूस सुद्धा तुमच्या पुढे नतमस्तक होतो. हत्ती, सिंह, वाघ, अस्वल हे नाना तऱ्हेचे हिंस्र पशु सुद्धा तुमची सेवा करतात. तर तुमच्याकडे आहे काय? तथागत सम्यक संबुद्धाने त्याला सांगितलं की नीट बस, लक्ष देऊन ऐक, माझ्याकडे काय आहे ते तुला सांगतो. भारद्वाज ब्राह्मण तथागत सम्यक संबुद्धाला म्हणाला की कोणाचा नाश केल्याने सुखाने माणूस झोपतो, है ना? भारद्वाज बुद्धाला म्हणाला की अशी कोणती गोष्ट आहे की जिचा नाश केल्यामुळे माणूस सुखाने झोपतो? पुढे तो म्हणाला की कोणाचा नाश केल्याने शोक लागत नाही. माणूस शोकग्रस्त कधी होऊ शकतो किंवा काय त्यांनी जाळायला पाहिजे किंवा काय त्यांनी नष्ट करायला पाहिजे? कुण्या एका अधम्माचा वध करावा हे गौतम आपणास हे रुचते का? राग होता ना मनात राग होता. आणि याला असं वाटत होतं की भगवान बुद्धाने काहीतरी विद्या माझ्या पत्नीला शिकवली, त्यामुळे ब्राह्मणांचा त्यांचा अपमान झाला किंवा त्या ब्राह्मणादेखत याचाही अपमान झाला. गुरु देखत शिष्याचा अपमान आणि शिष्या देखत गुरुचा अपमान.
आणि तो म्हणाला की असं वश करण्याची जी कला आहे ती कला एका तथागत सम्यक संबुद्धाला शोभते का? बुद्ध त्याला त्याचं उत्तर देताना भगवान बुद्ध म्हणतात, क्रोधाचा नाश केल्याने शोक होत नाही. भारद्वाज ब्राह्मणा, तुझ्या पत्नीविषयी तुझ्या मनामध्ये अपार असा क्रोध आहे. का क्रोध आहे? तर ती तुझ्या वैदिक धर्माला सोडून, है ना, म्हणजे जे काही ते चालीरीती किंवा उपास तापास यज्ञ या गामुक तमुक येऊ त्यों अंगारा धुपारा भंडारा या साऱ्या गोष्टी सोडून तुझी पत्नी जर सत्य धर्माकडे येत असेल आणि त्यामुळे जर तुला तिच्याविषयी राग असेल तर हे तुला सुखाने कधीच झोपू देणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल ना, तो व्यक्ती कितीही दूर असू द्या, राग करणाऱ्या माणसाला झोप येत नाही. उपासक असो, उपासिका असो, भिक्खुनी असो, राग करणाऱ्या माणसाला अजिबात झोप येत नाही. विषयाचे मूळ स्वरूप क्रोध आहे. विषाचे मूळ स्वरूप क्रोध आहे. एखाद्या मण्यार नावाच्या सापाने जर तुम्हाला दंश केला किंवा एखाद्या व्यक्तीला दंश केला तर ते मण्यार नावाच्या सापाचं विष, कोब्रा नागाच्या सापाचं विष हे तुम्हाला लवकरात लवकर मारून टाकेल. असे काही जीवजंतू आहेत की त्यांचं एक थेंबर जरी विष शरीरामध्ये गेलं तर माणूस एका सेकंदामध्ये मरते. पण हा क्रोध नावाचं विष जर एकमेकांच्या मनामध्ये गेलं ना तर मरेपर्यंत हजारो वर्ष हे क्रोध नावाचं विष माणसाला छळत असते. क्रोध करत असतो माणूस सदा सर्वदा, क्रोध 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 अशा चित्तानं त्या व्यक्तीच्या मनाची अवस्था फार खराब होऊन जाते आणि त्या खराब चित्ताच्या अवस्थेमध्येच तो व्यक्ती मरतो. याचाच अर्थ तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये शोकरहित होऊ शकत नाही. हे भारद्वाज ब्राह्मणा, तुझ्यासाठी जिनं घर सोडलं, तुझ्यासाठी जिनं तिचे आईवडील सोडले, भाऊ बहीण सोडले, सगळं काही ऐश्वर्य सोडून तुझी ती बायको झाली, पत्नी झाली आणि तुझी सेवा करू लागली. बरं, सेवाच करत नाही तर तुझा प्राण सुद्धा तिने वाचवला. कोणत्या अर्थाने? मंगलमैत्री केल्यामुळे. समजा तुझ्या शस्त्राने ती मेली असती तर तुझा संसार उघड्यावर आला असता आणि कालांतराने अन्ना वाचून तूही मेला असता. तुझी म्हातारपणात सेवा कुणी केली नसती. या अर्थाने तुझ्या पत्नीनं प्राण वाचवले. भारद्वाज ब्राह्मण बुद्धाच्या चरणावरती नतमस्तक झाला. किती सुंदर आणि अतिशय महत्वाची आजची ही धम्मकथा आहे. एक ब्राह्मण जो 24 तासापैकी 24 तास बुद्ध धम्म आणि संघाची बदनामी करत होता. म्हणजे या धम्मकथेच्या माध्यमातून आपण एक बोध घेऊ शकतो की घरात एक तरी व्यक्ती हा वैज्ञानिक असायला पाहिजे. सगळेच जर अंधश्रद्धावादी असतील तर ते घर काही टिकणार नाही. हजार जरी अंधश्रद्धा असतील आणि एक जर वैज्ञानिक असेल तर ते घर टिकेल. बघा, म्हणजे या ब्राह्मण कुटुंबामध्ये भारद्वाज कसा आहे? तर अंधश्रद्धावादी आहे, पण पत्नी कशी आहे? तर वैज्ञानिक आहे. म्हणजे वैज्ञानिक पत्नीनं नवऱ्यालाही वाचवलं, घरादाराला वाचवलं आणि नवऱ्याचा उत्कर्ष केला. ती या अर्थाने की नवऱ्याला जेव्हा समजलं की तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आपल्या मनातला आपण राग, द्वेष, मोह आणि क्रोध काढला पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या मनातला क्रोध काढू तेव्हा आपल्यासारखं कोणी राहणार नाही. हे शब्द ऐकताच भारद्वाजाच्या मनामध्ये लाईट पेटल्यागत प्रकाश पडला आणि त्यांनी तथागत सम्यक संबुद्धांचे पाय धरले. तो तथागतांना हात जोडून म्हणू लागला की भगवान माफ करा, तंद्रीमध्ये होतो. भगवान माफ करा, मिथ्या दृष्टीमध्ये होतो. भगवान माफ करा. असे शब्द कधी ऐकायलाच मिळाले नाही, है ना? असे शब्द कधी ऐकायलाच मिळाले नाहीत. आणि जे काही गोत्राचे ब्राह्मण आहेत ते सदा सर्वदा तेच सांगतायत, उठा, अर्ध्या अंगानं सकाळी 4 वाजता नदीमध्ये जाऊन डुबक्या मारा, आल्यानंतर पित्र जेवू घाला, आल्यानंतर अमुक करा, तमुक करा. बापा बापा बापा, त्याचं काही संपतच नाही.
आहे ना. आणि यानंही सुख मिळत नसेल तर मग बोकड्या कापा, बोकड्याची ऐपत नसेल तर मग मेंढी कापा, मेंढीची ऐपत नसेल निदान कोंबडी तरी कापा, कापा कापी, है ना. आता एका जनावराला माणसाने जर कापलं तर त्याला कोणतं सुख मिळणार आहे हो? कोणतं सुख मिळत नाही, कोणतं सुख मिळत नाही. सुख कधी मिळणार आहे? जेव्हा माणसाच्या चित्तातले हे द्वेष नष्ट होतील. मोह, क्रोध, मत्सर, लालसा, उद्वेग, वासना, तृष्णा, आसक्ती, मीपणा हे सारं नष्ट झाल्यानंतर मनुष्य सुखी होणार आहे. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर तथागत सम्यक संबुद्धांना दोन्ही हात जोडून भारद्वाज नावाचा ब्राह्मण असा म्हणाला की भगवान आजपासून मरेपर्यंत मी बुद्ध, धम्म आणि संघाचा उपासक असेन. काही दिवसानंतर खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता करता या भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाने धम्म दीक्षा घेतली. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकताच आणि काही काळानंतर तो बौद्ध भिक्खू झाला. बघा, काही काळानंतर तो बौद्ध भिक्खू झाला आणि खूप चांगल्या पद्धतीनं बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करू लागला. इकडे धनंजनी जी काही होती त्या भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी, तिने सुद्धा मरेपर्यंत तथागत सम्यक संबुद्ध, धम्म आणि संघाची उपासिका बनून राहण्याचा संकल्प केला. तथागताच्या एका धम्म वचनामुळे भारद्वाज नावाचा ब्राह्मण सुधरला, उपासक झाला, नंतर भिक्खू झाला आणि मरेपर्यंत त्यांनी बौद्ध धम्माची सेवा केली. नंतर हाच भारद्वाज जेव्हा भगवान बुद्धाच्या धम्माच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर, त्यांनी कायावाच्या मनाने धम्म समजून घेतल्यानंतर त्याला खूप चांगल्या पद्धतीने एक गोष्ट शिकता आली किंवा त्याने खऱ्या ब्राह्मण, आता धम्मपदामध्ये एक ब्राह्मण नावाचा वर्ग आहे. आता हा भारद्वाजा नावाचा ब्राह्मण जेव्हा भिक्खू झाला तेव्हा तो काय म्हणतो की ब्राह्मण म्हणजे कोण? भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मणाच्या पोटी जन्माला म्हणजे ब्राह्मण होत नाही, है ना. विशेष म्हणजे जाती ह्या माणसात नसतात. बौद्ध लोक कोणती जात मानत नाहीत, कोणता धर्म मानत नाहीत. आपण बौद्ध धम्माचे पायिक आहोत. बौद्ध धम्म हा धर्म नाही आहे. आपण कोण आहोत? बौद्ध धम्माचे पायिक आहोत. म्हणजे बौद्ध धम्माचं वैशिष्ट्य काय आहे तर जात न मानणे हे बौद्ध धम्माचे वैशिष्ट्य आहे. मग या भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाला या गोष्टी समजल्या. तो भारद्वाज नावाचा ब्राह्मण एके ठिकाणी उपदेश देत असताना असं म्हणतो, बघा, एकेकाळी गोत्राच्या ब्राह्मणांना भोजन खाऊ घालणारा, एकेकाळी त्या ब्राह्मणांचं ऐकून भिक्खूला, बुद्धाला, धम्माला शिव्या देणारा, एकेकाळी भगवान बुद्धाच्या धम्माच्या उपासकांची अवहेलना करणारा तो ब्राह्मण जेव्हा भिक्खू झाला, राबला, त्याला समजलं, तेव्हा एके ठिकाणी तो प्रवचन देताना काय म्हणतो की कोणी जातीने ब्राह्मण होत नाही, कोणी गोत्राने ब्राह्मण होत नाही. हे बुद्धानं सांगितलं. तो फक्त सांगू लागला लोकायला, कोणी जातीने ब्राह्मण होत नाही, कोणी गोत्राने ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण आईच्या पोटामध्ये, उदरामध्ये जन्म घेतल्यामुळे कोणी ब्राह्मण होत नाही. आजूबाजूनं टक्कल करून मधात शेंडी घातल्याने कोणी ब्राह्मण होत नाही. जानव्याने कोणी ब्राह्मण होत नाही. पूजा अर्चा केल्यामुळे कोणी ब्राह्मण होत नाही. तर बुद्ध म्हणतात, यम्मिंग सच्चंच धम्मोच सो सुची सोत ब्राह्मणोती. पालीचे शब्द आहेत. बुद्ध म्हणतात की ज्या माणसामध्ये सत्य, धम्म आणि विनय आहे, तीन गोष्टी पाहिजेत. विनय, है ना, सत्य, धम्म आणि विनय, तो ब्राह्मण. मग अशी गोष्ट जरी बौद्धांमध्ये असतील तरी ते ब्राह्मण आहेत. लक्षात, ब्राह्मण ही जात नाही आहे आणि ब्राह्मण हा धर्म पण नाही आहे. पण ब्राह्मण या शब्दाचा अर्थ काय होतो? श्रेष्ठ. त्या काळातले शब्द आहेत. देव या शब्दाचा अर्थ काय होतो? देव. त्यानं त्या काळात सांगितलं, देव म्हणजे काय? शिलाचं पालन करणारा देव, शिलाचं पालन करणारी देवी.
देव या शब्दाचा अर्थ होतो सज्जन म्हणजे देव आणि दुर्जन म्हणजे राक्षस. म्हणजे सर्व जगाला ज्याच्याकडे करुणा देण्याची शक्ती आहे तो खरा देव आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की माझ्या परिवाराचं मंगल हो, माझ्या पतीचं मंगल हो, माझ्या पत्नीचं मंगल हो, माझ्या आईवडिलाचं मंगल हो, सगळ्या लोकांचं मंगल हो, कल्याण हो, त्याने तुम्ही देव झालात, त्याने तुम्ही देवी झालात. सत्य, धम्म आणि विनय या 3 गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही ब्राह्मण झालात. लक्षात. म्हणजे या अर्थाने त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि तो म्हणतोय की जातीने, वंशाने, गोत्राने ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतल्याने कुणी ब्राह्मण होत नाही, तर ज्ञानाने, आचरणाने युक्त मानवास श्रेष्ठ म्हणतात. याचाच अर्थ तो तेवढ्याने ब्राह्मण झालेला आहे. या अर्थाने आजची ही धम्मकथा तुम्ही आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासायला पाहिजे. आणि ही धनंजयनी जी आहे बघा, धनंजयनी मरायला भिली का? अजिबात मरायला भिली नाही. बुद्धाच्या काळात बुद्धाचं काम करणारे भिक्षू सुद्धा मरायला भिले नाही. बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेबांचं काम करणारे भिक्षू सुद्धा मरायला घाबरत नाहीत. जग पडलंय. आमच्या हातात भिक्षा पात्र आहे, एक चिवर एक भिक्षा पात्र, संपली जिंदगी. कुठे जाऊन कुठे राहून धम्माचं काम करू शकतो, कोणाच्या भरोश्यावर बौद्ध भिक्षू नसतो. या अर्थाने या धम्मकथेतली आपण हा बोध आणि हा मर्म खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन आपल्या आयुष्याला समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त बौद्ध धम्माचं ज्ञान संपादित करून आपल्या जीवनाचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. इथे कोणावरती अजिबात बळजबरी नाही आहे. भारतीय संविधानाने तुम्हाला आम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. हिंदू माणूस बौद्ध होऊ शकतो, बौद्ध माणूस हिंदू होऊ शकतो, हिंदू माणूस मुस्लिम होऊ शकतो, मुस्लिम माणूस बौद्ध होऊ शकतो, है ना. ख्रिश्चन माणूस जैन होऊ शकतो, जैन माणूस ख्रिश्चन होऊ शकतो. ज्याचा त्याला 100% अधिकार आहे. पण हे सगळं करत असताना आम्ही बाबासाहेबांमुळे 2 घास सुखाचे खातो याचा विचार तुम्ही आम्ही करावा. आजच्या धम्मकथेमध्ये अधिक आपल्याशी उपदेश न देता आपण आपल्या आयुष्यामध्ये ही धनंजयनी माता होण्याचा प्रयत्न करावा, आदर्श घ्यावा आणि तिचा तो आदर्श सर्व उपासक उपासिकांना आपण सातत्यपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये आपल्या सर्वांचं कल्याण आहे, यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे. या तथागत सम्यक बुद्धांच्या सत्यवचनाने आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करतो. भवतु सब्ब मंगलं, आपल्या सर्वांचे मंगल हो. आपण खूप वेळ देऊन सातत्यपूर्ण वर्षावास धम्म पर्वामध्ये जम्बूद्वीपातील आदर्श स्त्रीरत्न हा धम्मग्रंथ ऐकत आहात. आपल्या सर्वांचं मंगल हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री आशीर्वाद व्यक्त करून आजचा हा दैनंदिनी धम्म संस्कारातील परिपाठ इथे संपन्न करतो.